नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिन आहे न्यूज 18 लोकमत विशेष. या बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. खासदार संजय राऊत यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं काय झालं असा प्रश्न उपस्थित केलाय. चीन आणि रशियामध्ये नको असलेल्या विरोधकांना गायब केलं जातं याकडे लक्ष वेधत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. धनखड यांच्या शोधासाठी याचिका दाखल करू असंही राऊतांनी सांगितलंय. त्यामुळे राजकारण सुरू झालंय. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहे, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, त्यांना कुठे गायब केलंय का, या शंका आमच्या मनामध्ये. खासदार संजय राऊतांनी त्यांच्या रोखठोक या स्तंभात बिघडलेली पॉलिटिकल सिस्टम हा लेख लिहून सरकारवर तोफ टाकली आहे. अमेरिका आणि भारतातील राजकीय व्यवस्था बिघडल्याचा आरोपही राऊतांनी केला. अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी राजकारण सोडल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊतांनी माजी उपराष्ट्रपती धनखड गायब आहेत, त्यांचं काय झालं असा प्रश्न उपस्थित केला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा 21 जुलै रोजी राजीनामा दिला. तेव्हापासून जगदीप धनखड यांचा कोणाशी संपर्क नाही. राजीनामा दिल्याच्या दिवसापासून ते गायब आहेत. अनेक खासदारांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण धनखड हे जणू अदृश्य झाले. माजी उपराष्ट्रपतींचा ठाव ठिकाणा नाही. ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. धनखड यांना त्यांच्या राहत्या घरी बंदी बनवून ठेवलंय. ते हाऊस अरेस्ट आहेत. नातेवाईकांशी संपर्क होऊ देत नाही असं दिल्लीतील राजकीय वर्तुळातून सांगितलं ते खरं वाटतं. आपल्याला नको असलेले विरोधक गायब करण्याची, त्यांचा काटा काढण्याची पद्धत चीन आणि रशियात आहे. भारतात ही पद्धत सुरू झाली असेल तर राहुल गांधींसह इतर सगळ्यांनीच सावध राहायला हवं. अडवाणी अशाच पद्धतीनं गप्प केले गेले. आता राजीनामा दिलेले धनखड गायब झाले. भारताची राजकीय व्यवस्था बिघडली आहे असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. की जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला, हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे. इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो, पण जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, त्यांना कुठे गायब केलंय का, या शंका आमच्या मनामध्ये येतात. रशिया आणि चीनमधील राजकीय नेते गायब झाल्याच्या किंवा त्यांच्या संशयास्पद मृत्यूच्या बातम्या अनेकदा जगभरातील माध्यमात गाजल्यात. मात्र तीच पद्धत भारतात सुरू केली आहे का असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांना जशास तसं उत्तर दिलं. संजय राऊत कोणत्याही मुद्द्याचं राजकारण करू शकतात असा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला. संजय राऊतांनी जावं ना तिथे, म्हणजे संजय राऊत स्वतः गेले का, स्वतः भेटले का, ते त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि निश्चितपणे संजय राऊतनी प्रयत्न केला तर संजय राऊतचा चंचू प्रवेश कुठेही होता. उद्धव ठाकरे दिल्लीला आले होते. त्यावेळी त्यांची कपिल सिब्बल यांच्यासोबत भेट झाली होती. त्या भेटीत जगदीप धनखड यांच्याबाबत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. एकंदरीतच राऊतांनी धनखडांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाचे पडसाद बरेच दिवस उमटत राहणार हे नक्की. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.